एकदा तथागत आपल्या भिक्खुसंघासहित कुरु देशात चारिका करीत होते. तथागत आपल्या भिक्खुसंघासहित कुरुची नगरी थुल्लकोठ्ठीत येथे वास्तव्याला होते. कुरुवासियांना याची माहिती मिळाली. ते तथागताच्या दर्शनासाठी, त्यांच्याप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे गेले. जेव्हा ते आसनस्थ झाले तेव्हा तथागतांनी त्यांना आपला धम्मकथन केला. तथागताकडून धम्मोपदेश श्रवण केल्यावर थुल्लकोठ्ठीत येथील ते ब्राह्मण आणि गृहस्थ पुलकित झाले, प्रसन्न झाले. त्यांनी श्रद्धापूर्वक तथागताप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी नतमस्तक होऊन तथागतांना वंदन केले. ते परत गेले. कुरु वासियात रठपाल नावाचा एक युवक उपस्थित होता. तो श्रेष्ठ कुलोत्पन्न होता. तो कुलाचा उत्तराधिकारी होता. त्याच्या मनात असा विचार आला की तथागतांनी ज्या धम्माची दीक्षा दिली तो धम्म मला जेवढा आकलन झाला, त्या आधारावर मला असे वाटते की गृहस्थ जीवनात या धम्माचे आचरण कठीण आहे. हा पवित्र पावन धम्म गृहस्थ जीवनात समग्रतेने जगणे कठीण आहे. जर मी केशवपन केले, काषाय वस्त्र धारण केले, गृहत्याग केला आणि प्रवर्जा ग्रहण केली तर कसे होईल? ब्राह्मण फार दूर गेले नसावे. रठपाल पुन्हा परताला. त्याने तथागतांना वंदन केले. त्याने तथागतांना आपल्या मनातील विचारांनी अवगत केले. त्याला प्रवर्जा द्यावी, उपसंपदा द्यावी आणि त्याला भिक्खू संघात प्रवेश द्यावा अशी त्याने तथागतांना प्रार्थना केली. रठपाल, याला तुझ्या मातापित्यांची अनुमती आहे काय? तथागतांनी विचारले. नाही महोदय, रठपाल उत्तरला. ज्यांनी मातापित्याची अनुमती घेतली नाही त्यांना मी प्रवर्जित करीत नाही. तथागत उत्तरले. महोदय, त्यांची अनुमती मिळावी यासाठी मी योग्य ती पावले उचलीन. तो युवक म्हणाला. तो उभा झाला. त्याने तथागताचा श्रद्धापूर्वक निरोप घेतला. तो आपल्या मातापित्याकडे गेला. त्याने आपल्या मातापित्याला आपला मनोदय कथन केला. त्याने मातापित्याला त्याला भिक्खू म्हणून दीक्षित होण्याची अनुमती द्यावी असा अनुरोध केला. त्याचे मातापिता उत्तरले. प्रिय रठपाल, तू आमचा एकुलता एक पुत्र आहेस. तू आम्हाला अत्यंत प्रिय आहेस. तू आमचा लाडका पुत्र आहेस. तू सुखात विलासात वाढला आहेस. तू सुखात विलासात जगतो आहेस. तुला असुविधांचा, दुखाचा अनुभव नाही. जा, खा, पी आणि मौज कर आणि आनंदाने पुण्यकर्म कर. परिव्राजक होण्यास अनुमती देण्याचे आम्ही नाकारतो. तू जर आम्हाला त्यागलेस तर आमचे जीवन वैराण होईल. आमच्या जीवनात कोणतेही सुखसमाधान राहणार नाही. आम्ही आमच्या जिवंतपणी तुला गृहत्याग करण्याची, भिक्खू होण्याची अनुमती का द्यावी? दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा रठपालाने मातापित्याला तीच प्रार्थना केली. परंतु या प्रार्थनांनाही त्याच्या मातापित्याकडून तेच उत्तर मिळाले. नकार. मातापित्याची अनुमती प्राप्त करण्यात अपयशी ठरल्यावर त्या युवकाने धरणीवर अंग टाकले आणि घोषणा केली की एकतर तो मृत्यूला प्राप्त होईल किंवा भिक्खू पदाला प्राप्त होईल. त्याशिवाय तो येथून उठणार नाही. त्याच्या भिक्खू होण्याला प्रतिकार करीत त्याच्या मातापित्याने त्याने हट्ट सोडावा यासाठी त्याची आर्जवे केली. परंतु तो युवक एक शब्दही बोलला नाही. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच्या मातापित्याने आर्जवे केली पण त्याचा प्रतिसाद तोच. एक शब्दही तो बोलला नाही. त्यानंतर रठपालाच्या मातापित्याने त्यांच्या मित्रांना बोलावले आणि काय घडले ते कथन केले आणि मित्रांनी त्यांच्या वतीने रठपालाचे मन वळवावे अशी त्यांना विनवणी केली. तीनदा त्याच्या मित्रांनी रठपालाचा अनुनय केला तरीही तो एक शब्दही बोलला नाही. त्याचे मित्र हताश झाले. ते त्याच्या मातापित्याकडे गेले. त्यांनी त्यांना कथन केले की त्याने धरणीवर अंग टाकले आहे. तो म्हणतो की मृत्यू अथवा भिक्खू होणे या दोनपैकी एकच मार्ग हा त्याच्या जीवनाचा मार्ग आहे. जर तुम्ही त्याला भिक्खू होण्यास अनुमती दिली नाही तर तो जिवंत राहणार नाही. परंतु जर तुम्ही त्याला अनुमती दिली तर भिक्खू झाल्यावरही तुम्ही त्याला जिवंत पाहू शकाल. जर तो भिक्खू झाल्यावर त्याला भिक्खूचे जीवन आवडले नाही तर त्याला स्वगृही परत येण्याशिवाय काय पर्याय आहे? म्हणून तुम्ही त्याला अनुमती द्यावी असे रठपालाच्या मित्रांनी त्याच्या मातापित्याला निवेदन केले. होय, आम्ही अनुमती देतो पण भिक्खू झाल्यावर त्याने स्वगृही यावे व आमची भेट घ्यावी एवढेच आमचे म्हणणे आहे. रठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले. त्याच्या मातापित्याने त्याला भिक्खू होण्यास अनुमती दिली असे त्यांनी त्याला सांगितले. पण त्याने भिक्खू झाल्यावर एकदा तो स्वगृही येऊन भेटावे हीच त्यांची अट आहे. त्यानंतर तो युवक उठून उभा राहिला. त्याने गमावलेली शक्ती पुन्हा प्राप्त केली. तो तथागताकडे गेला. त्याने तथागतांना कथन केले की
भिक्खू होण्यासाठी त्याच्या मातापित्याने अनुमती दिली आहे. त्याने तथागतांना प्रार्थना केली की त्याला दीक्षा द्यावी, त्याला भिक्खू संघात प्रवेश द्यावा. तथागतांनी त्याला प्रवर्जा आणि उपसंपदा दिली. थुल्लकोठीत येथे वांछित काळापुरते वास्तव्य केल्यानंतर 2 सप्ताहांनी तथागतांनी चारिकेस्तव श्रावस्तीकडे प्रयाण केले. श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनात त्यांचे वास्तव्य होते. एकट्याने एकांतात कठोर परिश्रम करून रठपालाने स्वतःला निर्मल केले, दृढसंकल्पयुक्त केले. त्याने अल्प समयातच आपले साध्य प्राप्त केले. ज्यासाठी युवा गृहत्याग करतात आणि भिक्खूचे जीवन स्वीकारतात ते साध्य त्याने अल्पावधीतच प्राप्त केले. त्याला श्रेष्ठतम जीवनाचे ध्येय अल्पावधीतच प्राप्त झाले. त्यानंतर रठपाल तथागताकडे गेला. त्याने तथागतांना वंदन केले. त्याने बाजूला आसन ग्रहण केले. त्याने तथागतांना प्रार्थना केली की तो आपल्या मातापित्याच्या दर्शनार्थ जाऊ इच्छितो, त्याला अनुमती द्यावी. चित्ताचा चित्ताशी संबंध असतो. आपल्या चित्ताद्वारा रठपालाच्या चित्ताचे आकलन करून तथागतांनी हे जाणिले की रठपाल आता भिक्खूचे श्रेष्ठ जीवन सोडून गृहस्थाच्या निम्न जीवनाची कामना करणार नाही. तेव्हा तथागतांनी रठपालास आपल्या मातापित्याकडे जाण्याची अनुमती दिली. रठपाल उभा राहिला. त्याने विनम्रपणे श्रद्धापूर्वक तथागतांना वंदन केले. त्याने तथागतांचा निरोप घेतला. त्याने चिवरपात्र धारण केले आणि चारिकेच्या हेतूने थुल्लकोठीतकडे प्रयाण केले. तेथे त्याने कुरु राजाच्या मृगवनात विहार केला. दुसऱ्या दिवशी प्रातःस्मयी चिवरपात्र धारण करून तो भिक्षाटनासाठी नगरीत प्रवेश करता झाला. कोणताही भेदभाव न करता तो द्वारोद्वारी भिक्षा मागत आपल्या पित्याच्या द्वारीही याचक म्हणून उभा राहिला. माझघराच्या द्वारी उभा राहून त्याचा पिता आपले केस विंचरीत होता. रठपालाला दुरूनच पाहून तो म्हणाला, याच मुंडन केलेल्या श्रमणांनी माझ्या एकुलत्या एक पुत्राला श्रमण बनविले, माझ्यापासून दूर नेले, म्हणून पितृगृहीच रठपाल भिक्षेपासून वंचित राहिला. त्याच्या वाट्याला नकारही आला नाही. त्याच्या वाट्याला आले ते शिव्याशाप. त्याच वेळी त्या घरची सेविका आदल्या दिवशीचा शिळा भात टाकून देण्यासाठी गृहाबाहेर आली होती. रठपाल तिला म्हणाला, हे भगिनी, तो शिळा भात तू टाकून देणार असशील तर कृपया मला त्याची भिक्षा दे. जेव्हा ती सेविका तो शिळा भात त्याला देण्यासाठी त्याच्या निकट आली तेव्हा तिने त्याचे कर, त्याचे चरण आणि त्याचा स्वर ओळखला. ती गृहस्वामिनीकडे गेली आणि मोठ्याने म्हणाली, आपले धाकटे स्वामी परत आले आहेत हे आपणास माहीत आहे काय? तू जे सांगते आहेस ते खरे असेल तर याच क्षणी तू दास्यातून मुक्त झालीस. रठपालाची माता म्हणाली. ती त्वरित आपल्या पतीकडे गेली. पुत्र स्वगृही परत आल्याचे ऐकले आहे असे तिने त्याला सांगितले. त्याचा पिता गृहाबाहेर आला तेव्हा रठपाल एका वृक्षाखाली बसून तो शिळा भात ग्रहण करीत होता. पित्याच्या मुखातून आश्चर्योद्गार बाहेर पडले, हे माझ्या प्रिय पुत्रा, काय तू शिळा भात ग्रहण करीत आहेस? तू स्वगृही याव्यास नको होते काय? रठपाल म्हणाला, आम्हा गृहिणांना कोठे आहे घर? आम्ही तर गृहत्याग करून गृहिणांचे जीवनच स्वीकारले आहे. मी तुमच्या घरी आलो होतो. मला तुमच्या घरी काहीही प्राप्त झाले नाही. मला नकारही मिळाला नाही. मला मिळाले ते शिव्याशाप. ये माझ्या प्रिय पुत्रा, ये, आपण आपल्या घरी जाऊया. त्याचा पिता म्हणाला, हे गृहस्था, आता नाही. मी माझे आजचे भोजन समाप्त केले आहे. रठपाल उत्तरला, बरे आहे, परंतु प्रिय पुत्रा, तू उद्याचे भोजन आमच्याकडे ग्रहण करशील असे अभिवचन द्यावे. पिता म्हणाला. मौन राहूनच श्रमण रठपालाने निमंत्रण स्वीकारले. नंतर त्याचा पिता स्वगृही प्रवेश करता झाला. तेथे त्याने प्रथम सुवर्ण आणि रुपयाच्या राशी आच्छादित करून ठेवण्याची आज्ञा केली. त्याने आपल्या पुत्रवधूंना, ज्या काही काळापूर्वी रठपालाच्या भार्या होत्या, त्यांना बोलाविले. तुमच्या पतीला आवडेल, त्याला आकर्षित करेल, त्याला मोहात पाडेल असा साजशृंगार तुम्ही करावा असे त्याने त्यांना सांगितले. रात्र उलटल्यावर त्या पित्याने सर्वोत्तम भोजनाची व्यवस्था केली. भोजन तयार झाल्यावर त्याने रठपालाला भोजन तयार असल्याचा निरोप पाठविला. मध्यान्हापूर्वी श्रमण रठपालाने चिवरपात्र धारण केले. तो गृही आला. त्याच्यासाठी मांडलेले आसन त्याने ग्रहण केले. तो आसनस्थ झाल्यावर त्याच्या पित्याने सवर्ण आणि रुपयाच्या राशी उघड्या केल्या. हे तुझ्या मातेचे धन आहे, ते तुझ्या पित्याचे धन आहे. त्या तिकडे पलीकडे तुझ्या प्रपित्याचे धन आहे. तुझ्याकडे सुखोपभोगासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी आवश्यक ती क्षमता व साधने आहेत.
त्याचा पिता म्हणाला, ये माझ्या प्रिय पुत्रा, ये, तू श्रमणचर्येचा त्याग कर, गृहस्थ जीवनाचा स्वीकार कर, जीवन भोग आणि पुण्यकर्मही कर. त्याचा पिता पुढे म्हणाला. ऋठपाल उत्तरला, हे गृहपती, तू माझे कथन श्रवण कर आणि ग्रहणही कर. या सर्व धन संपत्तीच्या राशी एकत्र कर, त्यांना बैलगाडीत लाद आणि गंगेला समर्पित कर. ही धनसंपदा तुझ्या दुखाचे, दुर्बलतेचे, कायाक्लेशाचे, मनोक्लेशाचे आणि कष्टाचे निमित्त आहे. त्याच्या पूर्व भार्यांनी श्रमण ऋठपालाच्या चरणांना आलिंगनबद्ध केले. त्या त्याला विचारत्या झाल्या, कशा आहेत त्या दिव्य अप्सरा ज्यांच्या प्राप्तीसाठी तो हे श्रमणाचे श्रेष्ठ जीवन जगतो आहे. ऋठपाल म्हणाला, हे भगिनींनो, मी अप्सरांच्या प्राप्तीसाठी हे जीवन स्वीकारले नाही. आपणास भगिनी हे संबोधन ऐकून त्या सर्वांना मूर्छा आली. त्यांनी धरणीवर अंग टाकले. ऋठपाल आपल्या पित्याला म्हणाला, गृहपती, अन्न तयार असेल तर मला भिक्षा वाढावी. कृपया मला अन्यथा कष्ट देऊ नये. अन्न तयार आहे. प्रिय पुत्रा, ये आणि अन्न ग्रहण कर. त्याचा पिता उत्तरला. त्याने आपल्या प्रिय पुत्रास सर्वोत्तम अन्न दान केले. अन्न ग्रहण केल्यावर ऋठपालाने गृहस्वामी आणि इतरांचा निरोप घेतला. तो जेथे वास्तव्याला होता तेथे कुरु राजाच्या मृगवनात परतला. तो मध्यान्हीचा सूर्य टाळण्याच्या हेतूने विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसला. राजाने मृगवनाला भेट देण्याचे ठरविले. त्याने सेवकांना आज्ञा केली की मृगवनाची नीट व्यवस्था लावावी. राजाज्ञा पालन हेतू सेवक मृगवन व्यवस्थित करण्याच्या कामाला लागले. त्यांना मध्यान्हीच्या सूर्यापासून सुरक्षित ऋठपाल एका वृक्षाखाली आसनस्थ दिसला. सेवकांनी राजाला सूचना केली की वन व्यवस्थित आहे, आपले स्वागत आहे. पण महाराजांनी ज्यांच्याविषयी ऐकले आहे तो युवा श्रमण ऋठपाल एका वृक्षाखाली आसनस्थ आहे. आज वनयात्रा नको. राजा म्हणाला, मी त्या श्रमणाचे दर्शन करू इच्छितो. राजाने भोजन ग्रहण केले. आपल्या राजोचित लवाजम्यासहित तो रथारूढ झाला आणि श्रमण ऋठपालाच्या दर्शनासाठी प्रस्थान करता झाला. जेथपर्यंत रथ जाऊ शकत होता तेथपर्यंत रथ नेला. नंतर राजा आपल्या लवाजम्यासहित पायीच पुढे गेला. श्रमण ऋठपाल जेथे आसनस्थ होता तेथे राजा पोहोचला. राजाने श्रमण ऋठपालाला कुशलक्षेम विचारले. राजाने उभ्या उभ्यात श्रमण ऋठपालासाठी मांडलेले पुष्पाच्छादित आसन ग्रहण करावे अशी ऋठपालाला प्रार्थना केली. नाही महोदय, आपणच ते आसन ग्रहण करावे. मला माझे आसन प्राप्त आहेच, ऋठपाल म्हणाला. ऋठपालाने निर्देशित आसन राजाने ग्रहण केले. राजा म्हणाला, हे श्रमण ऋठपाल, जीवनात माणसावर 4 प्रकारचे प्रसंग येतात जे माणसाला केशवपनासाठी, काषाय वस्त्र धारण करण्यासाठी आणि गृहत्याग करून गृहविहीन परिव्राजक होण्यासाठी भाग पाडतात. ते 4 प्रसंग म्हणजे 1. वार्धक्य, 2. ढळणारे स्वास्थ्य, 3. दारिद्र्य आणि 4. आत्मीयजनांचा मृत्यू हे होत. एखाद्या माणसाचे उदाहरण घेऊ. तो वृद्ध आहे. त्याचे वय झाले आहे. त्याची काया गलितगात्र झाली आहे. त्याचा अंतिम समय समीप आहे. त्याला धन अर्जनासाठी कष्ट होत आहेत. जी धनसंपत्ती त्याच्याजवळ आहे त्यात त्याला जीवन जगणे कठीण होत आहे. तर असा माणूस गृहत्याग करून गृहविहीन स्थिती स्वीकारण्याचा विचार करतो. याला म्हातारपणामुळे उत्पन्न हानी म्हणतात. परंतु तू तर भर यौवनात आहेस. तू आता कोठे जीवनाला आरंभ केला आहेस. तुझे केस काळेभोर आहेत. त्यांना शुभ्रतेचा स्पर्शही झाला नाही. तुझे सौंदर्य अनुपम आहे. तुला तर वार्धक्याचे भयही नाही. मग तू काय जाणलेस, तू काय पाहिलेस, तू काय श्रवण केलेस की तू गृहत्याग करून वैराग्य स्वीकारलेस? किंवा दुसऱ्या माणसाचे उदाहरण. तो दैहिक व्याधींनी ग्रस्त आहे. गंभीर आजारी आहे. स्वास्थ्य ढलेले आहे. त्याला त्याच्या स्थितीची जाणीव झाली आहे. तो अधिक धन अर्जित करू शकत नाही. आहे त्या धनात जीवन जगणे त्याला शक्य नाही. यालाच ढळणाऱ्या स्वास्थ्याने उत्पन्न हानी म्हणतात. असाच माणूस गृहत्यागाचा विचार करतो. परंतु तू तर अस्वस्थ नाहीस. तुला कोणतेही कष्ट नाहीत. तुझी पाचनशक्ती व्यवस्थित आहे. तुझ्या स्वास्थ्यावर शीत आणि उष्माचा कोणताही प्रभाव नाही. सध्या तरी तुझ्या वाट्यावर अस्वास्थ्यामुळे उत्पन्न हानी येण्याची शक्यता नाही. मग तू काय जाणलेस, तू काय पाहिलेस, तू काय श्रवण केलेस म्हणून तू गृहत्याग करून विरक्त झालास? किंवा असा एखादा माणूस जो धनसंपन्न होता. त्याच्याकडे मोठी धनसंपदा होती. पण हळूहळू त्याची धनसंपत्ती नाश पावली.
त्याला हे जाणवले की आता अधिक धनसंपदा अर्जित करणे त्याला शक्य नाही. आहे त्या धनसंपत्तीत जीवन जगणेही शक्य नाही. तो माणूस संन्यास घ्याव्याचा विचार करतो. यालाच गरिबीमुळे उत्पन्न हानी म्हणतात. परंतु श्रद्धेय ठपाल हा तर याच थुल्लकोठ्ठीत नगरीच्या कुटुंबांचा श्रेष्ठीचा पुत्र आहे आणि श्रद्धेय ठपालाला दारिद्र्योत्पन्न हानीचे कोणतेही भय नाही. मग ठपाला, तू काय जाणलेस, तू काय पाहिलेस, तू काय श्रवण केलेस म्हणून महाविरागी होऊन गृहत्याग केलास. आणि ठपाला, मित्र आणि स्वजनांची हानी याचा अर्थ असा की एखाद्याला खूप मित्र आहेत, आप्त आहेत, स्वकीय आहेत, परंतु हळूहळू त्याचे मित्र, परिचित, आप्त, स्वकीय विनाश पावले. तो असा विचार करतो की पूर्वी मला खूप मित्र होते, माझे खूप परिचित होते, मला खूप आप्त होते, स्वजन होते, पण क्रमाक्रमाने ते सर्व विनाशास प्राप्त झाले. आता मला धनसंपदा अर्जित करणे शक्य नाही. अशा अवस्थेत आपल्या आप्त स्वकीयांच्या नाशाची जाणीव झाल्यावर तो केशवपन करतो, काषाय वस्त्र धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीनाची अवस्था स्वीकारतो. यालाच आप्तस्वकीयांच्या विनाशामुळे उत्पन्न हानी म्हणतात. परंतु तुला तर अनेक मित्र आहेत, आप्त आहेत, स्वकीय आहेत. यामुळे मित्र, आप्तस्वकीयांच्या विनाशाचे दुःख तुझ्या वाट्याला आलेच नाही. मग तू काय जाणलेस, तू काय पाहिलेस, तू काय श्रवण केलेस, त्यामुळे तू गृहत्यागी होऊन गृहहीन अवस्थेस प्राप्त झालास. ठपाल उत्तरला, महोदय, मी गृहत्याग करून गृहहीन झालो कारण मला 4 तत्वांचे आकलन झाले. मी 4 तत्वांचे अवलोकन केले. मी 4 तत्वांचे श्रवण केले. ही 4 तत्वे सम्यक संबुद्धाने पाहिली आहे, जाणिली आहेत. मी त्यांच्याकडूनच या 4 तत्वांचे श्रवण केले आहे. त्यांच्यापासूनच ही 4 तत्वे मी ग्रहण केली आहेत. ती अशी: 1. जग अनित्य आहे, निरंतर परिवर्तनशील आहे. 2. या जगाचा कोणी निर्माणकर्ता नाही, कोणी नियामक नाही. 3. माणसाचे कशावरही स्वामित्व नाही, आम्हाला सर्व काही मागे ठेवूनच जावे लागते. 4. तृष्णेचे दास होऊन हे जग दुखी कष्टी झाले आहे. हे अद्भुत आहे, हे अप्रतिम आहे. राजा उद्गारला. तथागताचे कथन सत्य आहे यात संदेह नाही.